नमस्कार पब्लिक डबल एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी जाणार आहे डबल आमच्या गावाकडं. मी आज इकडं शिष्या बड्डेला. तर काल झाला बड्डे, आज गावाकडे जाणार आहे. मी इथं बोदेगावमध्ये मंदिरात जाणार आहे महादेवाच्या दर्शनाला. हे महादेवाचं मंदिर. हे ते महादेवाचं मी नंतर इथून जाणार आहे आपल्या गावाकडे या मंदिराला. तर मी आलेलो आहे बोदेगावहून घरी. की म्हणजे शेतामध्ये आलतो मी डायरेक्ट येतानीच. की आपलं सरकी उपटायला ट्रॅक्टर आलतं, त्याच्यामुळे मी आलतो इकडं पाहायला. मग सरकी उपटीनं झाल्यानंतर मग रोटा मारल्यानंतर मग रोटा मारणं झाल्यावर मग आपल्याला गहू पेरायचा. गहू पेरल्यावर मग त्या गव्हाला पाणी द्यायचं. तर ही सरकी उपटिलेली आहे. इकडं ते तिकडं ट्रॅक्टर चालू आहे, ते तिकडे. काल येणार होतं, काल नाही आलं, ते आज आलं. इकडं आता इथं तिकडं गहू लावायचं आणि इकडं सरकी लावायची आपल्याला. आता मी इकडं आलो गावून, तर तेव्हा पाहिलं तसंच शेतामध्ये आलो मी. सरकी उपटीनं झालेली आहे. आता ही सरकी इथं जाईत आहे. हे असं वाळ झालेलं ते इकडचं तिकडचं झालेलं आहे. इकडं हे इकडं दुसरीकडे जायचं. आता उद्या आमच्या इकडं जायचं आहे. ते तिकडं बाया बी आलेले आहे उचलायला सरकी एका जागेवर. उद्या जायनं झाल्यावर आपल्या सरकीतलं ते तिथं आपल्या इकडं ढिकडं पडलेले. नंतर मग आपल्या इकडं गहून ऊस ते लावायचं. ते झाल्यावर ते तिकडं एक मामा आहे, ते जाई ते. आपले आमच्या वावरातली सरकी पेटणं चालू आहे. हे इकडं तिकडून पेटत आलो, तिकडं पेटायचं काम चालू आहे. इकडं तिकडं ते नांगर आणते, ते तिकडं ट्रॅक्टर आहे. इकडं गहू पेरणं चालू आहे, गहू लावायचा आहे. तिकडून इकडं आले, आता इकडचं थोडं राहिलेलं आहे. मग आमच्या इकडं ऊसला गहू पेरायचा. ऊस म्हणजे गहू पेरा तिकडं असं बी.
ही आहे गहू आणि हे आहे खत पांढरं. ते तिकडं ट्रॅक्टरने पेरीत आहेत गहू. हे आता आमच्या इकडं गहू पेरणं चालू आहे. हे इथं गहू पेरायचं आहे. हे इकडं गहू पेरायचं आहे. इकडं पेरणं चालू आहे. आणि हे इकडं इतके याच्यात ऊस लावायचा आहे. इकडं ऊस लावायचा आहे. इकडं घावाला पाणी देणं चालू आहे. इकडचं पाणी द्यायचं झालेलं आहे. इकडचं पाणी द्यायचं झालेलं आहे. इकडच्या गावाला मागचं राहिलं होतं ते जायचं, याला चालू आहे. पाणी द्यायचं झालेलं आहे. तर बाय, भेटूया आता पुढल्या ब्लॉगमध्ये.